जयंती महोत्सव आज गाव शाखा करली, भारतीय गाव शाखा करली आणि भारतीय बौद्धजन विकास कमिटी मुंबई आणि महिला मंडळ आणि सर्व पाहुणे मंडळी आणि छोटी पिढी या सर्वांचं अभिनंदन करून आज आमच्या या कार्यक्रम एस टी महामंडळाचे प्रदीप जाधव यांचा गायनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि तो कार्यक्रम म्हणजे आता धम्मामध्ये सामावून घेणारे तथागत भगवान गौतम बुद्ध आपल्या दोह्याच्या माध्यमातून संपूर्ण मानव जातीला सदाचाराची शिकवण देणारे थोर संत कबीर बोले तैसा चाले त्याचीच वंदावी पाऊले अर्थात उक्ती तैसी कृती या संतांच्या सत्वचनाप्रमाणे गावोगावी खेडोपाडी हिंडून स्वच्छतेचं महत्त्व पटवून देणारे थोर संत गाडगेबाबा अन्यायाच्या विरोधात अर्थात मुघलांच्या विरोधात हातात नंगी तलवार उपसून खऱ्या अर्थानं बहुजनांचं राज्य प्रस्थापित करू पाहणारे छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, महाप्रज्ञावंत महासूर्य, भारतीय राज्यघटनेचे एकमेव शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, माता सावित्रीबाई, माता जिजाई या महामातांना त्रिवार अभिवादन करतो। तमाम गायकांच्या गळ्यातील कंठमणी वामनदादा कर्डक, प्रल्हाददादा शिंदे, तमाम गायकांना या ठिकाणी या भारतीय बौद्ध महासभा ग्राम शाखा कर्लीच्या वतीनं आणि त्यांच्या असणाऱ्या मदतीनं आजच्या कार्यक्रमाचा गायक म्हणून मी त्यांना क्रांतिकारी असा जयभीम करतो। आणि आज 2785वी जयंती तथागत भगवान गौतम बुद्धांची आपण सकाळपासून तर उद्या संध्याकाळपर्यंत अत्यंत आनंदाने आणि जल्लोषाने साजरी करत आहोत। ही जयंती साजरी करत असताना आणि हा भीमगीतांचा कार्यक्रम चालू करत असताना किंवा साकारत असताना जर का माझी चूकभूल झाली तर तुमचंच लेकरू आहे असं समजून माफ कराल अशी नम्रतेची पहिल्यांदाच विनंती करतो। कारण माणूस हा चुकूनही चूक करत असतो, माणूस हा चुकून चूक करत असतो। या पृथ्वी तलावर एकच असा माणूस जन्माला आला तो आयुष्यात कधी चुकला नाही आणि कोणासमोर कधी झुकला नाही
त्याचंच नाव आहे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. भीमराव रामजी आंबेडकर, भीमराव रामजी आंबेडकर. अरे पैदा ना होते वो मसीहा, तो ये खुशियों का सिलसिला नहीं होता. पैदा ना होते वो मसीहा, तो ये खुशियों का सिलसिला नहीं होता. अरे बेरंग रहती है जमीन और आसमां का रंग नीला नहीं होता. ये देश तो कब का कंगाल हो जाता यारो. इस देश में भीम जैसा हीरा पैदा ना होता, भीम जैसा हीरा पैदा ना होता. आणि म्हणून पहिल्यांदा प्रथमतः मी हे वंदन गीत सादर करतोय. मी असं म्हणतोय की हे वंदन गीत नाही आहे, तर मी माझं जीवन जगण्याचं इंधन आहे असं मी समजतोय. गुरु प्रेरणेने जपल्या त्या संकल्पना, गुरु प्रेरणेने जपल्या त्या संकल्पना. त्या महामाता युग पुरुषाही कोटी वंदना. 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 गुरु प्रेरणेने जपल्या त्या संकल्पना. गुरु प्रेरणेने जपल्या त्या संकल्पना. त्या महामाता युग पुरुषाही कोटी वंदना. महामाता युग पुरुषाही कोटी वंदना. महामाता युग पुरुषाही कोटी वंदना. जग आहे मोठे. जग आहे मोठे. बदल तू जग आहे मोठे. बदल तू जग आहे मोठे. सांगे साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे. सांगे साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे. जतन करणं भीमरायाच्या त्या संकल्पना. जतन करणं भीमरायाच्या त्या संकल्पना. त्या महामाता युग पुरुषाही कोटी वंदना. महामाता युग पुरुषाही कोटी वंदना. महामाता युग पुरुषाही कोटी वंदना.
बुद्धांच्या विचाराशिवाय परिवर्तन होईल का? बुद्धाच्या विचारांशिवाय परिवर्तन कसे होईल? आणि चुकीच्या माणसांचे सांगा समर्थन कसे होईल? बुद्धाच्या विचाराशिवाय परिवर्तन कसे होईल? आणि चुकीच्या माणसाचे सांगा समर्थन कसे होईल? अरे विचारांची संस्कृती बा भीमाने आम्हा दिली. विचारांची संस्कृती बा भीमाने आम्हा दिली. अरे नाचल्याने समाजाचे परिवर्तन कसे होईल? कसे होईल? कसे होईल? ज्योतिबा गुरु मानिले थोर शिवबारा. ज्योतिबा गुरु मानिले थोर शिवबारा. ज्योतिबा गुरु मानिले थोर शिवबारा. आदर्शाच्या जोडी बंधना त्या बहुजना. आदर्शाच्या जोडी बंधना त्या बहुजना. त्या महामाता युग पुरुषाही कोटी वंदना. महामाता युग पुरुषाही कोटी वंदना. महामाता युग पुरुषाही कोटी वंदना. शिवरायांचे तू गोवा गुरु निती शुद्ध. शिवरायांचे तू गोवा गुरु निती शुद्ध. युद्ध नको या जगताला सांगे हवे बुद्ध. युद्ध नको या जगताला सांगे हवे बुद्ध. युद्ध नको या जगताला सांगे हवे बुद्ध. काष्टधारी त्याग मूर्तीच्या मनी वेदना. काष्टधारी त्याग मूर्तीच्या मनी वेदना. त्या महामाता युग पुरुषाही कोटी वंदना. महामाता युग पुरुषाही कोटी वंदना. महामाता युग पुरुषाही कोटी वंदना. वंदन गीताचा शेवट करत असताना या गीताचे गीतकार आणि आपले बंधू आणि या वाडीचे सुपुत्र कवी रमेश जाधव. आम्ही पूर्वी मला वाटतं जन्मशताब्दी वर्षापासून जेव्हा आम्ही कॉलेजला होतो तिथपासून आम्ही जलसा करत होतो. आणि जलसाच्या माध्यमातून आम्ही बाबासाहेब लोकांना सांगत होतो गाण्यांचा जो गाणी जी लिहायची असतात ती माझे बंधू रमेश कवी रमेश जाधव
कुठलंही गाणं असू दे, अगदी 5 मिनिटाला गाणं तयार असतं त्यांच्याकडे. आणि त्यांनी हे गीत लिहिलेलं आहे. त्यांची असंख्य गीतं मी एवढ्या वर्षामध्ये गायलेली आहे आणि ती फेमस पण झालेली आहे. आणि म्हणून या गीताचे गीतकार देवी रमेश जाधव या गीताचा शेवट करत असताना काय सांगतात बघा. थोर गीताई सावित्री ही माहिती घेता, थोर गीताई सावित्री ही माहिती घेता, त्यागमूर्ती झाली रमाई धन्य जगी माता, त्यागमूर्ती झाली रमाई धन्य जगी माता, त्यागमूर्ती झाली रमाई धन्य जगी माता. विचार महापुरुषांचे ज्याच्या आचरणात वाई, विचार महापुरुषांचे ज्यांच्या आचरणात वाई, जय भीम ओठात आहे पण निष्ठा मनात नाही. विचार महापुरुषांचे ज्यांच्या आचरणात नाही, जय भीम ज्यांच्या ओठात आहे पण निष्ठा मनात नाही. अरे विपुल स्वाभिमान ज्यांनी, अरे विपुल स्वाभिमान ज्यांनी पत्करली लाचारी आणि त्याच गदारामुळे चळवळ आली हो मागे, चळवळ आली हो मागाई. बुद्ध फुले शाहू आंबेडकर यांच्या वर्तनात नाही, आली जय भीम ओठात आहे पण निष्ठा मनात नाही, निष्ठा मनात नाही. त्या महामाता युग पुरुष आहे, महामाता युग पुरुष आहे, कोटी वंदना. महामाता युग पुरुष आहे, कोटी वंदना. महामाता युग पुरुष आहे, कोटी वंदना. गुरु प्रेरणे देव जपल्या चतुर्वेदना, गुरु प्रेरणे देव जपल्या संवेदना. त्या महामाता युग पुरुष आहे, कोटी वंदना. 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 धन्यवाद. टाळ्यांचा आवाज कमी येतोय. त्याला ॲटली भरावं लागत नाही ना टाळ्यांसाठी. आता हल्ली रेट वाढलेले आहे लाईटचे. या वंदन गीतासाठी माझे बंधू, मोठे बंधू महेंद्रजी जाधव
आणि या वाडीचे आधारस्तंभ आहेत ते. त्यांनी 200 रुपयाच्या रूपाने आम्हाला आशीर्वाद दिल्यासाठी आभारी आहे. त्यासाठी जोरदार टाळ्या होऊ. त्यांचेच बंधू आणि माझेही बंधू अनिलजी जाधव मुंबई कमिटीचे अध्यक्ष यांनी सुद्धा, मी याला बक्षीस म्हणत नाही, हे पैसे तुम्ही लोक बक्षीस म्हणून देता, मी त्याला बक्षीस म्हणत नाही, मी या पैशाच्या रूपाने दिलेला आशीर्वाद आहे असं म्हणतो. त्यांनी मला 100 रुपयाच्या रूपाने आशीर्वाद दिल्यासाठी आभारी आहे. प्रभाकर महादेव जाधव हे माझे बंधू आहेत. आमच्या शाखेचे अध्यक्ष रितेशजी जाधव यांचे वडील आणि माझे बंधू प्रभाकर महादेव जाधव यांनी सुद्धा 150 रुपयाच्या रूपाने आशीर्वाद दिल्यासाठी आभारी आहे. काय आवडलं? आमच्या शाखेचे सुमित जाधव, इंजिनियर सुमित जाधव यांनी सुद्धा 200 रुपयाच्या रूपाने आशीर्वाद दिल्यासाठी आभारी आहे. त्याचप्रमाणे परवाच नामकरण विधी इथे झाला आमच्या नातवाचा, कबीर सुरेंद्र जाधव. त्याचं नाव बघा, कबीर आहे, कबीर सुरेंद्र जाधव. हा आमचा नातू जरी असला तरी आज त्याच्या रूपाने मला आशीर्वाद मिळतोय. 100 रुपयाच्या रूपाने आशीर्वाद दिल्यासाठी आभारी आहे. त्याचप्रमाणे आमच्या वाडीचे आधारस्तंभ बौद्धाचार्य चंद्रशेखर गुरुजी यांनी सुद्धा 200 रुपयाच्या रूपाने आशीर्वाद दिल्यासाठी आभारी आहे. संजय जाधव गुरुजी आमचे चुलते, नेहमीच आम्ही लहानपणापासून बघत आलेलो आहोत. आम्ही लहानपणापासून बघत आलेलो आहोत की संजय जाधव गुरुजी आम्हाला कायम सपोर्ट करत असले. जलच्यापासून अगदी कुठलीही गाणी असू दे, त्यांच्या तोडून एक गाणं मी ऐकलेलं आहे जलच्यामधलं, दास गायकवाडांचं, नांदा जगी सुखानं. अतिशय सुंदर गाणे गातात ते. मी असं मला म्हणायचं आहे की संजय जाधव गुरुजी सुद्धा येऊन इथे गायले तरी कुणी गावा. आपला हा फक्त माझा कार्यक्रम नाही आहे, आपल्या सर्वांचा कार्यक्रम आहे. कुणी इथे येऊन गाऊ शकतो, त्याला काही प्रॉब्लेम नाही. आमचे दादा पण चांगले गायक आहेत. गीतांचा कार्यक्रम जो चालू आहे, आम्ही काही वर्षांपूर्वी हे जे फणसाचं झाड आहे इथे, एक खालच्या बाजूला फणसाचं झाड आहे ना, ते झाड तेव्हा छोटं होतं. आम्ही तिथून जलशाला सुरुवात केली. इथे एक घराचा चौथरा आहे जुना, तिथे एक गुणी आजी आमची, तिच्या घरी आम्ही सगळी पोरं, सगळी चाटा चोकडी आम्ही तिथे असायचो.
करायचो काय तर रात्रभर मी त्याचे गाणी गात होतो. त्यावेळेला आम्ही जी प्रेरणा घेतली, रमेश जाधव असू दे, मी असू दे, आम्ही जी आज प्रेरणा घेतलेली आहे ती अशा माणसाकडून आम्ही प्रेरणा घेतलेली आहे. त्यावेळेची आमची जलसाकार कर्ली गावांचा जलसा म्हटलं म्हणजे फेमस होता. तर त्यावेळेचे जलसाकार महादेव सोनू जाधव त्यांच्यापासून आम्ही प्रेरणा घेतलेली आहे. ते असोत किंवा भागवत यशवंत जाधव असू देत, रामचंद्र यशवंत जाधव असू देत, ही सगळी जुनी मंडळी जी होती, माझे वडील राजाराम जाधव असू देत, या सर्वांपासून आम्ही प्रेरणा घेतलेली. आणि एक सुंदर गायक म्हणून महादेव सोनू जाधव यांचे मी कायम नाव घेत असतो. सुंदर गायक, आमच्या वाडीमधली शान म्हणून, सुंदर गायक म्हणून मी त्यांचं कायम बाबासाहेबांच्या बरोबर ते वागलेले, त्यांच्या चळवळीमध्ये राहिलेले, तर त्यांचं मी कायम नाव घेत असतो. हे पहिलं गीत झाल्याच्यानंतर मी दुसरं गीत जे सादर करतोय तेही रमेश जाधवांचंच आहे. आणि आज मी बरीचशी गीतं रमेश जाधवांचीच गाणार आहे. मध्येच कोणाची फरमाईश आली तरी फरमाईश पूर्ण करण्याचे प्रयत्न पण करणार आहे. पण रमेश जाधवांची, माझ्या बंधूंची आणि आपली गीतं, खास करून कॅसेटची गीतं नव्हे किंवा रेकॉर्डिंग गीतं नव्हे किंवा दुसऱ्या कुठल्या गायकांची किंवा कवीची गीतं नव्हे, आमची गीतं आम्ही आमच्या वाडीमध्ये सादर करतोय. रमेश जाधव सध्या हॅलो रमेश जाधव सध्या पुण्यामध्ये वास्तव्य, आणि पुणे असं शहर आहे शिक्षणाचं, आपण त्याला माहेरघर म्हणतो. पुण्याला आपण काय म्हणतो? शिक्षणाचं माहेरघर आहे. पुण्याला म्हणते शिक्षक, पुण्याला म्हणते विद्येचे विद्याधर, पुण्याला म्हणते विद्येचे विद्याघर, रत्नागिरीचे बनले विद्येचे विद्याधर. पुण्याला म्हणती विद्येचे विद्याघर, रत्नागिरीचे बनले विद्येचे विद्याधर. जन्मले बाळ गंगाधर, विदा सावरकर आणि विष्णू शास्त्री चिपळूणकर, पण या साऱ्याचा ताज ठरला तो माझा भीमराव रामजी आंबेडकर. म्हणून रत्नागिरीचा आपण सर्वजण आपण या रत्नागिरी जिल्ह्याचे सुपुत्र आहोत. रत्नागिरी जिल्ह्याचे आपण सुपुत्र आहोत आणि या रत्नागिरी जिल्ह्यानं या देशाला फार मोठे असे रत्न दिलेले आहेत. त्याचाच एक महारत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.
भूमीचा भारतरत्न तो आंबेडकर, भारतरत्न तो आंबेडकर. रत्नागिरीचा रत्नभूमीचा भारतरत्न तो आंबेडकर कसा शोभुनी दिसतो एक बोटावर सुखान बोटावर. कसा शोभुनी दिसतो एक बोटावर सुखान बोटावर. कसा शोभुनी दिसतो एक बोटावर सुखान बोटावर. बुद्ध भीमाचा मी अनुयायी, बुद्ध भीमाचा मी अनुयायी. अरे मूर्ख कसा बनू, बुद्ध भीमाचा मी अनुयायी. अरे मूर्ख कसा बनू, ज्याच्या घरात आहे बनू त्याला बौद्ध मी कसा बनू, बौद्ध मी कसा बनू, बौद्ध मी कसा बनू.
सागर कायद्याचे आगर महाज्ञान सागर गेलती गतीला आज रामार गेलती गतीला आज रामार किती शोभुनी दिसतोय बोटावर सगळं बोटावर लाईटचा खेळ खंडोबा असा चालूच राहणार आहे लाईटचा खेळ खंडोबा असा चालूच राहणार आहे पण भीम बुद्ध गीतांचा कार्यक्रम तो सुद्धा चालूच राहणार आहे चालूच राहणार आहे चालूच राहणार आहे नुकतंच रमेश जाधवने एक गीत केलेलं आहे आणि त्यांनी मला ते व्हॉट्सअपला पाठवलं आहे नवीनच गीत आहे ते तर ते मी गायलो नव्हतो आतापर्यंत ते आता पहिल्यांदाच मी गाण्याचा प्रयत्न करतोय
बंधू आणि भगिनींनो, आजचा जो काळ आहे, आमच्या मुलीबाळी म्हणा किंवा आमच्या महिला म्हणा, प्रत्येक नोकरीमध्ये धंद्यामध्ये अग्रेसर आहेत. आज डॉक्टर इंजिनियर होत आहेत. कोणामुळे? फक्त बाबासाहेबांमुळे, बाबासाहेबांची मेहरबानी म्हणून. आज काही ठिकाणी जाऊन मी बघतोय, जाणीवपूर्वक आम्ही आमच्या डेपोमध्ये पण कार्यक्रम करत असतो, पण महिला वर्ग जो आहे तिथला तो कमी असतो. याचं कारण काय? बाबासाहेब म्हटलं की थोडंसं नाक मुरवलं जातं. बाबासाहेब कोणाच्या धर्मातले? तर अमुक धर्मातले. मग आम्ही त्यांना कसं मानायचं, अशी एक भावना निर्माण झालेली असते. आणि म्हणून बाबासाहेबांनी जे जे काही उपकार केले तमाम स्त्री वर्गावर, स्त्री जन्माला येते, शिक्षण घेते, मोठी होते, लग्नकार्य होत आहे, लग्नकार्य व्हायचे, ती नोकरीला राहते, नोकरीमध्ये तिला सुट्टी मिळते, प्रसूतीच्या काळामध्ये सुट्टी मिळते. या सगळ्या ज्या फॅसिलिटी आहेत ते बाबासाहेबांनी दिल्या आहेत, बाबासाहेबांच्या मेहरबानीने. आणि म्हणून मला काय म्हणायचं आहे, भीमरायाचे उपकार किती, भीमरायाचे उपकार किती, गेली काळजाची दुर्भीती. भीमरायाचे उपकार किती, गेली काळजाची दुर्भीती. मनुस्मृतीत जायाची सती, ती महिला होती आता राष्ट्रपती. मनुस्मृतीत जायाची सती, ती महिला होती आता राष्ट्रपती. उपकार किती, गेली काळजाची दुर्भीती. भीमरायाचे उपकार किती, गेली काळजाची दुर्भीती. मनुस्मृतीत जायाची सती, ती महिला होती आता राष्ट्रपती. मनुस्मृतीत जायाची सती, ती महिला होती आता राष्ट्रपती. आणि जन्माला आलेलं मूल हो, जन्माला आलेलं मूल हो, जन्माला आलेलं मूल हो. स्त्री जातीनं पाहावी चूल हो, आणि जन्माला आलेलं मूल हो, जन्माला आलेलं मूल हो, जन्माला आलेलं मूल हो. माझ्या दगड बंदरीती होती भेदरलेली निधी. माझ्या दगड बंदरीती होती भेदरलेली निधी. मनुस्मृतीत जायाची सती, ती महिला होती आता राष्ट्रपती. मनुस्मृतीत जायाची सती, ती महिला होती आता राष्ट्रपती. मनुस्मृतीत जायाची सती, ती महिला होती राष्ट्रपती. मनुस्मृतीत जायाची सती, ती महिला होती राष्ट्रपती. वर पगार मिळे तो खाया हो, बाळपणात सुट्टीती राहाया हो, वर पगार मिळे तो खाया हो. केली तस्वीर सुंदर असे, नाही पाहिल्या जाती पाती. केली तस्वीर सुंदर असे, नाही पाहिल्या जाती पाती. मनुस्मृतीत जायाची सती, ती महिला होती आता राष्ट्रपती. महिला होत्या राष्ट्रपती. मनुस्मृतीत जायाची सती, ती महिला होत्या राष्ट्रपती.
सृष्टी बुद्धाची थोर जिजाई सावित्रीची थोर सृष्टी बुद्धाची मनुस्मृतीत जायाची सती ती महिला होत्या राष्ट्रपती 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 तो कायदा हो नेहरू मंत्रिमंडळाचा वायदा हो हिंदू घोडा बिलाचा तो कायदा हो नेहरू मंत्रिमंडळाचा वायदा हो मंत्रिपदाच्या खुर्चीला ती लाथ मारून ठोकरली ती मंत्रिपदाच्या खुर्चीला ती लाथ मारून ठोकरली ती मनुस्मृतीत जायाची सती ती महिला होत्या राष्ट्रपती असा कायद्यानं देशाला भिडला हो नाही कोणा बापा पुढारला असा कायद्यानं देशाला भिडला हो नाही कोणा बापा पुढारला सांगे रमेश प्रदीप ख्याती सांगे रमेश प्रदीप ख्याती अभिमानानं फुगून छाती सांगे रमेश प्रदीप ख्याती अभिमानानं फुगून छाती मनुस्मृतीत जायाची सती ती महिला होत्या राष्ट्रपती मनुस्मृतीत जायाची सती ती महिला होत्या राष्ट्रपती भीमरायाचे उपकार किती गेली काळजाची दुर्भिती भीमरायाचे उपकार किती गेली काळजाची दुर्भिती मनुस्मृतीत जायाची सती ती महिला होत्या राष्ट्रपती मनुस्मृतीत जायाची सती ती महिला होत्या राष्ट्रपती हे गीत नुकतंच लिहिलं होतं आणि तेवढं सगळं रंगलं नाही मला तरी असं वाटतं पण शब्द बघा शब्द कसे जुळवले शब्दाची रचना बघा कशी केली ते गाण्यामध्ये हे असे ती गीत ते आमचं वाटणार आहे पण मला पण मी पण ते पहिल्यांदाच गात होतो म्हणून तेवढं मला पण जमलेलं नाही आहे